हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. ॲक्च्युली आज मी पॉडकास्ट टाकणार नव्हती असं मी लास्ट वीकमध्ये डिक्लेअर केलं होतं, पण काही कारणास्तव मला पॉडकास्ट टाकावं लागलं. आता तुम्ही ह्याला सरप्राईज म्हणा किंवा आता तुम्ही ठरवा काय वाटेल ते. आय होप तुमच्यासाठी हे एक छानसंच सरप्राईज असेल. काही गोष्टी पाहिल्यावर आहे ना माझा जीव तुटतो. खरं सांगायचं तर मला खूप अगदी हतबल व्हायला होतं. असं वाटतं की काय सांगू, किती सांगू आणि किती ओरडून सांगू आणि काय करू. काही लोकांची वागणूक, काही लोकांची कर्तूत अशी आहे ना की मला असं वाटतं की जास्तीत जास्त माझे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोचले तर बरं होईल. आणि खरंच मला यूथला जे लोक मिसगाईड करतात किंवा मिसइन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहेत किंवा वेगळ्या दिशेला घेऊन चालले आहेत, अशा लोकांना पाहून आहे ना असं वाटतं, फक्त माझ्या मते मला फक्त ह्या लोकांसाठी एकच विचार मनात येतो की तुमची मुलं उद्या हेच करतील, हेच वागतील, नाही शिकली, असंच करत राहिली तर तुम्हाला चालेल का? आणि जर ह्याचं उत्तर हो असेल तर मग कशाला शिकवताय मुलांना? नका शिकवू मुलांना. त्यांना तुमच्याकडचेच क्लास लावा. तुम्ही जे करताय ते त्यांना शिकवा, जेणेकरून उद्या ते पण हेच करतील, नाही का? काय गरज आहे मग शिक्षणाची? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हे सांगताय की मी एक 10वी नापास व्यक्ती आहे आणि जर मी हे करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत? कारण काही कॉमेंट्स आल्या आहेत या व्यक्तीच्या व्हिडिओखाली. त्या कॉमेंट मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा येईल ही कुठल्या प्रकारच्या ऑडियन्सला टार्गेट करते आहे, कुठच्या लोकांना प्रवृत्त करते आहे. आणि काही गोष्टी ही इतक्या भयंकर बोलली आहे की मी तुम्हाला खरं सांगू, मी हिचा व्हिडिओ आजचा पाहता क्षणी रिपोर्ट केलेला आहे. कारण का इतकं भयानक, म्हणजे लोकांना अक्षरशः तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेतून जे पैसे मिळाले ते तुम्ही मला द्या, माझ्या क्लासला द्या, हे बोलण्याची हिंमत कोणाची कशी होऊ शकते? एखाद्याकडे असलेल्या 1,000 रुपयाचं मूल्य तुम्ही कसं काय ठरवू शकता? 1,000 रुपये सहज असतील ते तुम्ही मला द्या आणि मग त्या 1,000चे मी 10,000 करून देते, हे तर म्हणजे बंडल स्कीम असल्यासारखं आहे ना. गॅरंटी आहे का तुमच्याकडे क्लास चालवण्याची किंवा तुमच्याकडे काही असं कुठे रजिस्ट्रेशन आहे का? तुम्ही ह्या गोष्टी विथ परमिशन लीगल किंवा तुमच्याकडे ती वैचारिक क्षमता आहे का? बाकी तर गोष्टी जाऊ दे, तुमच्याकडे ती गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे असं काय आहे की लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा? गॅरंटी देता का तुम्ही की त्यांनी गुंतवलेले 1,000 रुपयाचे 10,000 होतील? मी लाखाची गोष्ट तर करतच नाही आहे, तुमच्यासारखी भामटी तर मी नक्कीच नाही आहे. ते तर मी इतकं ह्या लेवलला तर मी जातच नाही आहे की मी 1,00,000 रुपये कमवते, मी 1,50,000 रुपये कमवते तर तुम्ही पण करू शकता आणि तुम्हाला पण तेवढेच पैसे मिळतील. 1,00,000 1,50,000च्या गोष्टी तर सोडूनच द्या. साधे 1,000 रुपये गुंतवलेले त्यांना 1,000 रुपये पण परत मिळतील ह्याची गॅरंटी तुम्ही देता का? तर तुमचा क्लासला काहीतरी अर्थ आहे, तर तुमच्याकडे नाव नोंदवण्यात लोक काहीतरी विचार करू शकतील. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तुम्ही त्या गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही, पण मी ह्या गोष्टीची गॅरंटी देऊ शकते की कुठलाही क्लास लावल्याने, कुठल्याही कोणाकडनंही ट्रेनिंग घेतल्याने, कितीही दिग्गज कितीही कोणी असला तरी तो तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतो, जे मार्गदर्शन तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे यूट्यूबवर. जर तुम्हाला स्वतःला शिकायचं असेल तर तुम्ही विविध मार्गाने ते शिकू शकता. असं नाही की सगळेच इंग्लिशमध्येच आहेत किंवा हिंदीमध्येच आहे, असंही नाही आहे. कितीतरी मराठी जे टेक्निकल चॅनल्स आहेत त्यांनीही हे मार्गदर्शन वेळोवेळी व्हिडिओ थ्रू केलेलं आहे. ते पाहून पण तुम्ही शिकू शकता. आणि सगळ्यात मोठा गुरु जर कोण असेल तर ते म्हणजे अनुभव. तुमचा अनुभव, काही गोष्टी अनुभवातनंच शिकता येतात. तुम्ही कितीही मोठे मोठे क्लास करा, कितीही काहीही करा, प्रॅक्टिकल नॉलेज इज ऑलवेज इम्पॉर्टंट. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही. वरून तुम्हाला बरेच दाखवणारे असतील ना की बाबा हे बघा असं पोहायचं, असं हात मारायचे, असे पाय मारायचे, असं काठाशी उभं करून तुम्हाला असं दाखवायला, असं तोंडी लेक्चर द्यायला तर 1,000 लोक देतील. कुठलं काय काय पाहून किंवा काय कुठून माहिती गोळा करून गुगलचीच माहिती तुम्हाला देतील.
पण तुम्हाला पोहता तेव्हा येणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः पाण्यात उतरणार आहात. तेव्हा तुमची खरी परीक्षा होणार आहे की तुम्हाला खरंच पोहता येतं की नाही, किंवा तुम्हाला कुठले स्ट्रोक्स मारता येत आहेत, किंवा कुठलं तुम्ही काय कसं किती खोल पाण्यामध्ये पोहू शकता. हे सगळं तुम्ही अनुभवातनं शिकणार आहात, स्टेप बाय स्टेप शिकणार आहात, आणि ते तुमच्या अंगावर पडल्यावर तुम्ही शिकणार आहात. असं कोणी सांगून होत नसतं. सिमिलरली यूट्यूबवरती पण तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्याशिवाय हे नाही आहे की फक्त पैसा कमावण्याचं आहे. ह्या बाईने तर म्हणजे इतकं हुलाहुल पसरवली आहे की पैसा पैसा, तुम्हाला खूप पैसा पैसा. ह्याने काय होणार आहे की ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे असं ऑडियन्स अट्रॅक्ट होणार आहे, असे लोक जमा होणार आहेत. त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे की नाही आहे हे तर त्यांच्या ध्यानीमध्येच नसणार आहे. त्यांना फक्त असं आहे की ताई म्हणाली, बरखाताई म्हणाली की ह्याच्यातनं 1,00,000 रुपये येतात, तर ते 1,00,000 रुपये त्यांना डोळ्यासमोर दिसत आहेत. आणि जेव्हा ते त्यांना मिळत नाही आहे त्यांचा इंटरेस्ट इव्हेंच्युअली कमी होणार आहे, कारण त्यांचा इंटरेस्ट यूट्यूबमध्ये नाही आहे, त्यांचा इंटरेस्ट कंटेंट क्रिएशनमध्ये नाही आहे, त्यांचा इंटरेस्ट आहे त्या 1,00,000 रुपयामध्ये. मूर्ख बाई, काय शिकवतेस तू लोकांना, काय मिसगाईड करते. मी आता जास्त बोलत नाही आहे, मी फक्त तुम्हाला त्या 1-2 कमेंट दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा येईल की कुठल्या ऑडियन्सला आणि कसं टार्गेट केलं जाते, आणि काय ही सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर लोकांना काय इन्फ्लुएन्स करते. हे सांगून की मी 10वी नापास आहे, मी 10वी नापास आहे. म्हणजे जे 10वी नापास आहेत त्यांनी सगळ्यांनी इकडे वळा. त्यांना अजून शिक्षण घेण्याची वगैरे ताई अजिबातच काही त्यांना तसदी घ्यायला सांगत नाही आहे, किंवा त्यांना प्रेरित करत नाही आहे. त्यांना सांगते की तुम्ही इकडे वळा. तुम्ही 10वी नापास असेल तरी कुठून तरी 1,000 रुपयाचा जुगाड करा आणि मला द्या, माझी धन करा, जेणेकरून मी जे आता काही लोकांना इतकी वर्ष उल्लू बनवून 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 जो एक प्लॉट घेतला आहे त्या प्लॉटवर घर बांधायला मला मदत करा. ती कशी होणार आहे तर ती अशी होणार आहे. सो बघा, ह्या कॉमेंट्स आहेत. आता ह्या कॉमेंट्स बघा, यात काही जण 10वी नापास आहेत आणि ज्यांना दुसरं काहीच करता येण्यासारखं नाही आहे, असे लोक विचार करतायत की आपण हिच्याकडनं क्लास घेऊया आणि मग आपल्याला काहीतरी अर्निंग होईल, काहीतरी नाही लाखात अर्निंग होईल, जसं ताई क्लेम करतात. त्याच्यानंतर 1-2 जण आहेत ज्यांचं ऑलरेडी चॅनल आहे, पण त्यांची भाषा बघा, पूर्ण एकही टेक्निकल टर्म त्यांना नीट वापरता आली नाही आहे. टेक्निकल तर सोडा, नॉर्मल जे काही बोलणं आहे ते पण त्यांना नीट लिहिता आलं नाही आहे, नीट मांडता आलं नाही आहे. आणि अजिबातच हे टायपो एरर नाही आहे, जे आपण म्हणतो की आपल्या लिखाणात चूक होते, तसं अजिबातच नाही आहे. हे बेसिकली हे असेच लोक आहेत, आणि हे असे लोक उद्याचे भावी इन्फ्लुएन्सर्स बनवू इच्छितात, ह्यांचा सो कॉल्ड मास्टर क्लास करून. आणि ह्या लोकांनाही प्रेरित करणार आहे. हे लोक जे ऑडियन्स आहे, जे उच्च शिक्षित ऑडियन्स आहे, म्हणजे ह्या लोकांचं तर नसतंच, हिचंही नाही आहे थर्ड क्लास, हिचं ऑडियन्स पण हिच्यासारखंच थर्ड क्लास आहे. पण अशा थर्ड क्लास ऑडियन्सला फर्स्ट क्लास कसं बनवता येईल, अशा थर्ड क्लास ऑडियन्सला वर कसं आणता येईल, तर फक्त आणि फक्त शिक्षणाने तुम्ही त्यांना प्रेरित केलं पाहिजे की तुम्ही शिका. 10वी नापास आहे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही यूट्यूबकडे वळा. जर 10वी नापास लोक यूट्यूब चालवायला लागले तर मग यूट्यूब एक कचराच होईल ना, एक प्रकारचं. म्हणजे कोणी कोणाला, ह्या लोकांना आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणणार, ह्या लोकांची काय विचारसरणी असणार आहे, ह्या लोकांचं लिखाणावरनंच कळतं की हे लोक काय. म्हणजे तुम्ही एक धुणी भांडीचा एक आता मोठा लार्जर ग्रुप, म्हणजे ज्यांना काहीच येत नाही तर धुणी भांडी तरी, म्हणजे आता सगळे जे काही आपल्याकडे येतात घरकाम करण्यासाठी हेल्पर म्हणून, त्यांनी मग सगळ्यांनी यूट्यूब चॅनलच ओपन करायला पाहिजे ना. कशाला लोकांकडे जाऊन कामं वगैरे करायचं, कारण धुणी भांडी हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यांचं पोट त्याच्यावर आहे, ते करत आहेत इतकी वर्षानुवर्ष. आणि त्यांचं काय म्हणतात, एक जे फ्लॉलेसनेस असतो, जे काही आपण ज्याला म्हणतो ना स्किल, ते त्यांच्यामध्ये ते पारंगत आहेत. तर मग त्यांची धुणी भांडी बघण्याचं जास्त असं छान आहे ना, म्हणजे त्यांचं स्किल आहे त्याच्यामध्ये, मग त्यांनी हे करावं. मग तुम्ही पण करू नये ना, कारण तुम्हाला ते पण नाही जमत आहे. तुम्ही धुणी भांडी हे तुमचं प्रोफेशन आहे का, नाही ना, मग तुम्ही का दाखवताय.
मग तुम्ही दाखवू नका, तुम्ही त्याच्यात पारंगत नाही तर. मग जे पारंगत आहे त्यांना दाखवू द्या. आणि एक असा एक वेगळा आता एक यूट्यूबवरती एक वेगळं हेच क्रिएट करा, एक टाईप ऑफ कंटेंट. हां, धुणी भांडी, DBS, नाही का, तेवढंच आता बाकी राहिलं आहे. काय चाललं काय आहे. मला काही लोकांना इतकंच सांगायचं आहे की जर ही ताई इतकी तुमची महान आहे, इतकं जर दुसऱ्यांसाठी करणारी आहे आणि इतकं जर हिची कमाई होते वगैरे, तर ही एखादा असा एक व्हिडिओ तर बनवूच शकते ना, ज्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन शेअर करू शकते आणि त्यातनं पण पैसे कमवू शकतात. त्या व्ह्यूजमधनं पैसे येतील, तो व्हिडिओ यूट्यूबवर पण राहील आणि जसे जसे व्ह्यूज येतील तसं तसं त्याच्यावर कमाई होत राहील, नाही का. तर असं नाही आहे की म्हणजे ते एकदम फ्रीच आहे, तुला तर त्याचे पैसे मिळतील. आणि राहिला प्रश्न, जी गोष्ट ह्या ताईने कारण असं सांगितलं की जी गोष्ट फ्रीमध्ये मिळते त्या गोष्टीचं मूल्य नसतं. तर ज्यांना जेन्युइनली करायचं आहे तर ते करतीलच ना. तू कशाला विचार करते की फ्रीमध्ये मिळतील तर त्याचं मूल्य नसतं. तू हे सांग की तुला फ्रीमध्ये द्यायचं नाही आहे, तुला त्याच्यावर छपाई करायची आहे, ॲडिशनल छापायचं आहे, व्हिडिओ बनवून पण छापायचं आहे आणि लोकांकडनं फीस घेऊन पण छापायचं आहे. 1,000 रुपयाचा प्रश्न नाही आहे. असं 1,000 करून तुम्ही विचार करा. छोटीशी किंमत आहे करून करून जर असे हजारोने लोक जर तयार झाले, जर दर महिन्याला समजा 100, 200, 500 लोकांनी पण ॲडमिशन केलं तरी हिचं ॲडिशनल इन्कम होतं ना. पण तुमचं काय आहे. आणि मार्ग तर बाई काय काय सुचवते, बापरे. लाडकी बहीण योजनेतनं जमवलेले द्या, त्याच्यानंतर तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवलेले पैसे द्या, नवऱ्याने तुम्हाला साठवणीचे दिलेले द्या, घर खर्चाला दिलेले द्या. अगं बाई तू काय बाई आहे, बापरे. कसली गं बाई भीक लागली तुला, भिकारी कुठची. आणि शेवटी बोलता बोलता सत्य निघून जाताना ते असं काय तर म्हणे की क्लिकबिट कसं असतं, काय असतं, कसे टायटल द्यायचे, कसे थंबनेल द्यायचे, कसं क्लिकबिट करायचं ते मी तुम्हाला शिकवेन. म्हणजे हिने त्याच्यावरच आपलं चॅनल पळवलं. आजही ही बाई इतके निगेटिव्ह टायटल टाकते जे काहीही आतमध्ये नसतं. म्हणजे चांगली गोष्ट असेल ना तरी टायटल त्या चांगल्या गोष्टीचं पण नेगेटिव्ह करून टाकेल, क्वेश्चन मार्क करून टाकेल, जेणेकरून लोकांचं कसं आहे, एक माइंडसेट असतो की काही असं वाईट किंवा कोणाच्या आयुष्यात काहीतरी वाईट झालं ना ते बघायला लोक लगेच पळतात, लगेच बघतात. पण जर तुम्ही काहीतरी सांगितलं की मी खूप खुश आहे, मी खूप छान आहे आणि सगळं छान छान टायटल, छान छान असं खऱ्याची दुनिया नाही आहे हे जे आपण म्हणतो ना ते तसंच आहे. आणि मला हिला हेच सांगायचं आहे की जर तू हे अशी प्रजाती तयार करत असशील किंवा तुला जर असं वाटत असेल की असं खोटं वागून मी लोकांना खूप गंडवलं, खूप पैसा केला, तर हा पैसा जास्त काळ टिकणार नाही. तो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने जाणार किंवा जरी तो टिकला तरी तो लाभणार मुळीच नाही. हे त्रिवार सत्य आहे. आणि जे लोक हातपाय मारतायत यूट्यूबवर, जे लोक करतायत, माझ्यासारखे अनेक लोक असतील जे माझे व्हिडिओज पाहत असतील आणि त्यांचं स्वतःचं चॅनल असेल, त्यांनी मला आज कमेंट करून सांगावं हे इतकं सोपं आहे का जितकं ही बाई सांगते तितकं. लाखो बसून लोक कमवणार, ही जे लोकांना लालच देते, जे काही गाजर दाखवते, हे सत्य आहे का. खोटारडी बाई, जनाची नाही तर मनाची तरी शरम बाळग. कसली ग तू, कसली शिक्षक. म्हणजे शिक्षक म्हणायच्या लायकीचीच नाही आहे. शिक्षक तो असतो जो दुसऱ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करतो, ना की त्यांना सांगतो की बस झालं, तुम्ही आता थांबवा आणि तुम्ही कॅमेरा हातात घ्या आणि हे करा आणि ते करा. ज्या शिक्षकाला स्वतःलाच शिक्षणाचं महत्त्व नाही माहिती आहे असा शिक्षक म्हणजे शिक्षक पेशाला काळिमा आहे. मी खरंच सांगते, शिक्षण घ्या, शिक्षणाने मोठे व्हा, साईड बाय साईड ह्या गोष्टी करा. कारण ह्या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत तुम्ही कितीही चांगलं कंटेंट द्या, कितीही चांगलं करा तरी पण प्रत्येक वेळेला सक्सेसफुल होतच असं नाही. तुम्हाला त्यासाठी नशिबाची जोड लागते. काही लोक असा काहीतरी फालतू मार्ग स्वीकारतात, खोटेपणा करतात आणि खोट्या मार्गाने जर तुम्ही खोटे असाल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. काहीतरी करून चव्हाट्यावर आणून काही गोष्टी उलटपुलट लोकांना मिसगाईड करून असं जर ती तुमच्यामध्ये नॅक असेल तर तुम्ही ते एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. अदरवाईज सत्याने चालणार असाल, सरळ मार्गी असाल तर मेहनत हाच कुठल्याही गोष्टीचा पर्याय आहे. दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. असं कोणीही तुम्हाला रातोरात हे म्हणजे तुम्ही हा सिम्पल ह्या गोष्टीला तुम्ही त्या गोष्टीशी जोडा जे मी तुम्हाला सांगितलं आहे की जसं खूप अशा स्कीम्स निघतात की रातोरात मालामाल व्हा किंवा इतके गुंतवा आणि ह्याचं डबल. आणि त्या स्कीमचं काय होतं
ते आपला सर्वांना माहिती आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला माहिती आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. इतकंच असेल तर ताईला व्हिडिओ टाकायला सांगा. त्याच्यातनं तुमच्या ताईची कमाई होणार नाही असं नाही. व्हिडिओला व्ह्यूज येणार, त्या व्ह्यूजमधनं तिची कमाई होणारच आहे. तर व्हिडिओतनं पण ती सांगू शकली असती जर इतकं. आणि कोणाला सिरियसली घ्यायचं आहे कोणाला नाही घ्यायचं आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते उगाचच ताईने मोठेपणा घ्यायला काहीतरी खातूरमातूर कारण तिने पुढे करू नये. एक नंबरची फेकाडी बाई आहे. म्हणजे इतकी फेकते बापरे, नेक्स्ट लेवलचं. आणि तो नवरा एक बुळचट, दांडू मारला तर कळ करून पळेल असला. काय तर म्हणे की आम्ही अजून नावच नाही ठेवलं. तो एक दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये एकतर क्वेश्चन आन्सर्स तुंबवून ठेवते, रिप्लाय देत नाही. रिप्लाय का नाही देत तर बाबा वेळ नसतो. आता हे वेळ नसतो इतके वेळेला या नवरा बायकोनी सांगितलं. इतके भामटेगिरी, इतकं खोटं की बाबा इथे का नाही जात, गावी का नाही जात, आईबाबांना का नाही भेटत, वेळ नसतो. हे का नाही करत, वेळ नसतो. नाव का नाही ठेवलं अजून, वेळ नाही आहे. ते हे करायला वेळ नाही आहे, ते करायला वेळ नाही. कमेंटला उत्तरं का नाही देत, वेळ नसतो. अरे वेळ नसतो. बाकी तर तुम्हाला सगळं प्रमोशन करायला वेळ असतो, फोटोशूट करायला वेळ असतो, सगळं फालतूगिरी जिथून कमाई होईल तिथून ते सगळं करायला वेळ असतो. पण माणुसकीसाठी किंवा ज्या गोष्टी अल्टिमेट इम्पॉर्टंट आहेत अशा गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. हे असले इन्फ्लुएन्सर. आपल्या मुलाचं नाव ठेवायला वेळ नाही आहे. काय तर म्हणे आमचं एकमतच होत नाही आहे, आमचं एकमत झालं की आम्ही ठेवणार. मग लोकांनी म्हटलं की पण बर्थ सर्टिफिकेट आता इतके महिने झाले, वेळ नाही आहे म्हणे. बर्थ सर्टिफिकेट बनवायला ह्यांच्याकडे वेळ नाही आहे. 10 वेळा तिकडे गावी जातात, 10 वेळा. आणि ही तर म्हणे बंदोबस्त असतो, माझ्या नवऱ्याला बंदोबस्त असतो त्याच्यामुळे मग वेळ नाही. तो बंदोबस्ताला होता. कुठला बंदोबस्त असतो? हां, हगल्या मुतल्याला थोडक्याला तर सुट्टी घेतो. सुट्टी टाकली, पडदे घ्यायला सुट्टी टाकली, गॅस घ्यायला सुट्टी टाकली, फलाना घ्यायला सुट्टी टाकली, काहीतरी फालतूगिरी फोटोशूट करायला सुट्टी टाकली. पण हे इतकं म्हणजे जी किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जन्म आणि मृत्यू नोंदणी, हे एक किती इम्पॉर्टंट काम आहे. हे डॉक्युमेंटेशन करायला तुमच्याकडे वेळ नाही आहे. हे असले नागरिक, हे असले इन्फ्लुएन्सर, देवा म्हणजे इतकं धडधडीत समोर दिसतंय लोकांना की हे इन्फ्लुएन्सर म्हणण्याच्या लायकीचेच नाही आहे. जे ह्यांचं प्रोफेशन आहे ते प्रोफेशन असताना असं वागणं हे ह्यांना शोभतच नाही आहे. त्या प्रोफेशनच्या पण ते लायकीचे नाही आहेत. ना ते इन्फ्लुएन्सर म्हणवण्याच्या लायकीचे आहेत, ना ते पोलीस म्हणवण्याच्या लायकीचे आहेत, ना ते शिक्षक म्हणवण्याच्या लायकीचे आहेत, ना ते एक भारतीय रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणवण्याच्या लायकीचे आहेत. आणि तोंडवरून सांगतात की आम्ही अजून नाव रजिस्टर नाही केलं. काय बाबा, कसं ह्या लोकांकडनं काय शिकणार आहे? आणि हे घेणार क्लास तुमचा? केस का नाही कापले, केस का नाही डोनेट केले? कारण वेळ नाही आहे. बापरे, म्हणजे किती खोटं बोलायचं. काय असं काम आता तिकडे आयशीकडे पडू नये ते काय आता काय पर्टिक्युलर कुठल्या तरी सलॉनमधनंच कापायचे असं काय आहे का? आता तिकडे पडू नयेस तर द्यायचं ना. आता व्हिडिओ शूट करायला बसतेस ना मुलाला सोपवून, तिकडे बसवून काहीतरी हे करून त्याचं जुगाड करून, ते बरोबर होतं. मग असंच द्यायचं, थोडं पटकन अर्ध्या तासात कापून यायचं. काही कारणं सांगायची, काहीही फेकायचं. आणि ही तर यांची एकदम निंजा टेक्निक आहे की कमेंटला उत्तर नाही द्यायचं, मुद्दामून कमेंट साचवून ठेवायच्या आणि मग त्याचा एक व्हिडिओ छापायचा. कमेंटला तिथे काय कमेंटला रिप्लाय केल्याने काय त्याचे थोडी पैसे मिळत आहेत, त्याच्याने थोडीच काय होतं आहे. त्याच्यापेक्षा मग सगळ्या कमेंट साचवून त्याच्यावर व्हिडिओ केला की कमेंटला उत्तर देणं होतं, कंटेंट पण छापलं जातं, पैशाचा पैसा मिळतो है ना. आणि लोकांना असं वाटतं की वा 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 वा, ताईंनी आपली कमेंट घेतली, आपल्या शंकेचं निरसन केलं. अरे ताई महालब्बाड आहे आणि तो तिचा भामटा नवरा, दोघे मिळून नुसते आपले छपाई लावली इकडे लोकांना येडा बनवून. सगळे आता मला वाटायला लागले धूर्तबाई ही आहे. असा आणायचा. आम्हाला तर वेळच मिळत नाही, तर मग म्हटलं की आपण एकदाच काय ते सगळ्यांचे प्रश्न घेऊया आणि त्यांची एकदाच काय ते उत्तरं देऊन टाकूया. कारण कसं होतं ना, 1-2 मुलांना सांभाळायचं आणि सगळं माझ्यावरच पडलं, त्याच्यामुळे मला वेळच मिळेना.
मग म्हटलं की मला पण खूप वाईट वाटत होतं की सगळ्यांना मला उत्तरं देता येत नाही. आता मी पहिला पार्ट करते, तुमच्या शंकांचं निरसन जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न करते. जमल्यास अजून एक करेन. अजून तुम्ही प्रश्न मला विचारू शकता, जे काही तुमच्या शंका असतील त्या मला विचारा. मग मी अजून एक पार्ट बनवेन, जेणेकरून मला अजून अजून कंटेंट मिळेल. तुम्हीच मला कंटेंट द्या आणि मीच तुम्हाला परत त्याच्यावरती व्हिडिओ बनवून उल्लू बनवते आणि मग त्याच्यातनं मला पैसे पण मिळतील. आणि मग माझं जे तुम्हाला मी सांगितलं ना की किती पैसे कमवते, ते असं तसं इथून तिथून असं ह्याचं टोपी त्याला फिरवून तुमच्याकडनंच ओढून घेऊन तुम्हालाच परत असं मी येडा बनवत असते. तर ते माझं असं मला आता बरोबर ते समजलेलं आहे. माझ्या गुरुकडनं शिकली, त्या गुरुलाच मी लाथ मारली, तिच्या पुढे जाऊन बसली. ते बघितलं ना तुम्ही कसं केलं मी. त्या मावशीकडनं, ती मावशी माझी एकदम बेस्ट फ्रेंड होती, तिला मी तिच्याकडनं शिकून घेतलं आणि मग तिला सगळं फॉलो करता 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 मग मी आता तिच्या पुढे निघून गेली. कारण मी तिच्यापेक्षा चंटबाज आहे. ती नुसती बोलायला पुढे 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 आहे. तिच्यासारखं उलट उत्तरं वगैरे देण्याचा मी प्रयत्न केला, पण एकदम फ्लॉप, एकदम फ्लॉप, एकदम फ्लॉप. मग मी म्हटलं की ही आयडिया नाही काम करायची. आपल्याला लोकांना असं दाखवावं लागेल की मी किती साधी आहे, मी किती सरळ आहे, मी किती तुमच्यासाठी जीव होते, तुम्ही माझं सर्वस्व आहे, तुमच्यामुळे मी सगळं काही आहे, असं गोड 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 बोलून त्यांची कशी ठासायची ते मी बरोबर शिकली आहे. आणि त्याच्यामुळेच ते मावसाड मागे पडलं. कारण ती कसं ना पटकन असं काय पण उलट बोलून टाकते, कसं पण बोलते, कसं पण ते तिला ते नाही जमत गोड गोड बोलायला. पण माझं कसं आहे ना, मी गोड बोलूनच लोकांची ठासते, असं आहे माझं. तर तुम्हाला पण हे शिकायचं असेल ना तर नक्की माझा क्लास जॉईन करा. फक्त एकदम मी कमीत कमी किमतीत ठेवलं आहे की प्रत्येकाकडे असतील असं. तर तुम्ही तो जॉईन करा आणि पैसे भरा, काय पण करा, कसं पण करा. थोडं तर आपल्याला घरच्यांच्या विरोधात किंवा नवऱ्याला थोडंसं हे करावंच लागतं. गपचूप करा, गपचूप नवऱ्याने दिलेले पैसे मला द्या आणि क्लास जॉईन करा. आणि नाही झालं तर मग मला नका सांगू, माझं शिकवायचं काम आहे. कुठल्या गोष्टीची गॅरंटी मी देत नाही, ते तुम्ही तुमच्या मनाने ठरवा. तुम्हाला ताईवर विश्वास आहे आणि मेहनत करायची तयारी आहे तर तुम्ही करा. पण मग नंतर मग तुमची मेहनत अपुरी पडली आणि नाही झालं एवढं गोष्टी सांगून पण, तर मग जाऊ दे ना. 1,000 रुपये ते कोणाकडे पण नसतात. आणि माझ्यासाठी तर आता माझ्या खाण्याचे लाले होते तेव्हा तर मी भावाकडनं कर्ज घेतलं होतं, तर त्यामुळे मला 1,000 रुपयाची काही आता व्हॅल्यू नाही आहे. कारण आता मी लाखात कमवते, त्याच्यामुळे लाखात आता कमवल्यामुळे मला ते आता मी दिवस विसरले. तर तुम्ही पण ते लवकरच विसराल. असं ठग लाईफ करायचं बस, बाकी काय नाही. मग तुम्हाला काही टेन्शन नाही आहे तर तुम्ही नक्की ते द्या, कुठून तरी करा. जसं मी उधारी घेतली तसं तुम्ही पण उधारी घ्या. उधारी घेण्यामध्ये काहीच लाज नसली पाहिजे. बिंदास उधारी घ्या आणि द्या मला पैसे. माझी धन करा, कारण मला आता ना घर बांधायचं, त्याच्यासाठी पैसे हवेत. आता मी तर तुम्हाला डायरेक्टली सांगू शकत नाही, पण हे आपलं स्वप्न आहे ना, तुमच्या ताईला मोठं होताना तुम्हाला पाहायचं आहे ना, तर नक्की 1,000 तुमची छोटी ना छोटी मदत पण मला खूप काही देऊन जाईल. आणि तुम्हाला काय देईल ते मला नाही माहिती, ते तुमचं तुम्ही बघा. ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवरा बायकोने कसं बसून आपल्या आईवडिलांना गोड गोड बोलूनच गोडीतच खोड मोडली, कसं त्यांचं खरं रूप जगासमोर आणलं. की बाबा की आमचे आईवडील नालायक आहेत, ते तसेच आहेत, पण आम्ही त्यांना असं म्हणत नाही. आम्ही इनडायरेक्टली म्हणतो की ते असेच आहे. आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न केले, पण आमचे आईवडील, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत, आपण कोणाला प्रेम करायला नाही लावू शकत. आणि पण आम्हाला हे सांगायचं नव्हतं. पण ठीक आहे, ते कसेही असले तरी ते आमचे आईवडील आहेत. आणि असं बोलून बोलून ते कसे वाईट आहेत इनडायरेक्टली आणि आपण कसे चांगले आहोत. कारण अशा कॉमेंट्स पण होत्या की खरंच तुम्ही खूप प्रेमळ आहात, खरंच हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. अरे तुम्हाला माहिती आहे का मंद भक्तांनो, रियालिटी काय आहे. एक सारासार विचार करा. जो माणूस ती म्हणते की तो प्रत्येक व्हिजिटला जातो, अरे पण तू का नाही तुझ्या मुलांना घेऊन जात. मग जर तुम्ही इतकेच मोठे आहात, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही तुमचे 100% 200% देताय, तर मग तुम्ही तुमच्या मुलांना का नाही घेऊन गेले, ते नाही आले. जर तुम्ही इतकेच मोठे मनाने आहात तर तुम्ही जायचं ना नमतं घेऊन. नाहीतरी तिथपर्यंतच येते. त्याच्यावर यांचं म्हणणं असं आहे की बाबा तिथपर्यंत म्हणजे तिच्या माहेरपर्यंत येईपर्यंतच इतकं मुलीचे हाल होतात, इतकं हे होतं आणि तिला त्रास होतो. आणि मग पुढे अजून म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने, हायजीनच्या दृष्टीने. अरे बाबा तुला कोण तिथे राहायला सांगत नाही आहे. फार तर राहिली तर 1 रात्र, पण अजिबातच त्या मुलीला हिने पण दाखवायला नेलं नाही आहे.
इतके वेळेला माहेरी येते, जर त्रास होतो तेव्हा माहेरी पण येऊ नको ना, मग कशाला येते? आता तर कारणच मिळाले गेले म्हणून ते हिचे तात्या, त्याच्यामुळे तर कारणच मिळाले. पण एरवी पण ही पडीकच असायची ना, 6 महिने पडीक होती. 6 महिने होती तर एकदा पण हिला नाही वाटलं की जावं. लहान तर लहान, मोठ्याला पण नाही पाठवत, मोठ्याला पण वडील घेऊन जात नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचं कार्ड खेळताय की नाही आई वडिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी. पण ते शेवटी तुमचे आई वडील आहेत. जर तुम्ही इतके मोठे धीट आहात, इतके ठगलाईफ आहात, तर तुमचे आई वडील तर तुमच्या अजून वरचे असणार ना. शेवटी बाप बाप होता है, बोलतात ना, बाप को नहीं सिखाते कैसे बच्चा पैदा किया जाता है, बाप को पता रहता है वो तुम्हारा बाप है. तशातली गत आहे यांची. आता मी डायरेक्टली नाही बोलू शकत, समजून जा मंडळी. हे जास्त शहाणे बनतात की बाबा आम्ही तर असे आहे, आम्ही चांगले आहे, आम्ही तर खूप महान आहोत, आम्ही तर एकदम आदर्श सून आहे, माझी बायको म्हणजे आदर्श सून आणि मी आदर्श मुलगा. कळतंय ते, रीड बिटवीन द लाईन्स. आणि ते सावत्र भाऊ बहीण आणि त्याचं तर ते क्लिअर झालंच. तो आपला डाऊट होता तो क्लिअर झालाच. तर ते दाखवायचंच नाही ना. आणि कंटेंट जे तुम्ही विचारू नका, तुम्ही जाता का, तुम्ही हे करता का, तुम्ही दाखवू नका, लोक विचारणार नाही. म्हणजे हे तर असं झालं, स्वतःच दाखवायचं आणि नंतर मग असं लपवा छपवी करायचं. आणि मग लोकांनी विचारलं की मग त्यांनाच उलटं बोलायचं की तुम्ही असलं विचारू नका, हे पर्सनल नका, जेवढं दिसतं त्याच्यावर बोला, आहे ते. अरे दिसतंय म्हणूनच बोलतात ना तुम्ही. अर्धे लोक अर्ध्या वेळेला दाखवता, मध्येच गायब करता, सोयीस्कररित्या त्यांचा विषय काढता, सोयीस्कररित्या त्यांचा विषय बंद करता. सगळं तुमच्या मर्जीने कसं चालेल. जेव्हा तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचं घर खानदान विकलं आहे, तेव्हा तुम्ही आन्सरेबल आहात लोकांना. त्याच्यामुळे ही नाटकं तर तुम्ही करूच नका की हे नका विचारू, ते नका विचारू. ते लोकांना जे सुट्टीवर गेलेले त्यांना बोलवून घेण्यात आलं होतं. आता हिचं तर काय भरोसा नाही बाबा. ही तर कुठले 10-10, 15-15, 20-20 महिनाभर आधीचे व्हिडिओ टाकते, त्याच्यामुळे नंतर पण येऊ शकतात. पण मला इतकंच म्हणायचं आहे की जे लोक सुट्टीवर गेले होते त्या स्टाफला ह्या आता जे काही घटना घडली किंवा जे काही आपल्या देशाचं जे काही सध्या चाललं होतं मिशन वगैरे, तेव्हा अशा लोकांना बंदोबस्ताला बोलवून घेतलं होतं. आणि लोक म्हणजे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, शहीद झाले. इतकी आणीबाणीची वेळ होती, इतका अटीतटीचा प्रसंग होता. त्यावेळेला हा माणूस काय करतोय, मोठा पोलीसवाला बायकोच्या मांडीला मांडी लावून बसलाय. आणि मी गोरी, बायको गोरी की मी काळा, मी गोरी, राधा क्यू गोरी, मैं क्यू काला, फालतू काहीतरी तिकडे चाटुगिरी करतोय, तिकडे बसून फालतू गोष्टी करतोय. अशा लोकांना म्हणजे काय हे रिप्रेझेंट करतायत यार. म्हणून मी म्हणते की ह्या लोकांकडनं शिकण्याची वेळ येते तुमच्यावर. हे खरं किती याच्यामध्ये तथ्य आहे, हे किती बरोबर आहे. ज्या लोकांना स्वतःच्या बेसिक काय ज्या आपण म्हणतो जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडतानाच ह्यांचं प्रॉब्लेम आहे. हे लोक स्वतः एक डिसिजन घेऊ नाही शकत, साधं आपल्या मुलीचं नाव नाही ठरवू शकत. हे लोकांना शिकवणार आहेत. ह्यांना स्वतःचे निर्णय नाही घेता येत, ते दुसऱ्यांच्या बाबतीतले निर्णय घेणार आहेत. किती सोपवावं माणसाने, कोणावर सोपवावं, ह्या गोष्टीचा विचार, सारासार विचार करा आणि ठरवा काय ते. मी बाकी आता काहीच बोलत नाही. बाकी सगळे हुशार आहेत, सगळ्यांना स्वतःची अक्कल आहे आणि सगळ्यांना आपल्याकडे जे आहे त्याची किंमत कशी करायची आणि कोणाला द्यायचे, भले मग ते 1 रुपया असू दे किंवा 1000 रुपये असू दे किंवा व्हॉटएव्हर, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सो ठरवा. माझी तर मंडळी हुशारच आहेत. बाकीच्यांनी आपापलं हे करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे काही लोकांना, जेन्युइन लोकांना, आणि ते ह्या अशा प्रकारच्या फ्रॉडपासून लांब राहतील आणि जेणेकरून जे शिक्षणाला महत्त्व देतील, असं तुम्हाला जर वाटतं की मी हा व्हिडिओ कोणाला तरी 1% पण प्रेरित करू शकतो, तर मी फर्स्ट टाईम बोलते की जितकं होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ. मी भावी पिढीमध्ये नेहमी स्वतःच्या मुलाला बघते आणि मला अजिबातच असं वाटत नाही की असं लोकांनी शिक्षण वगैरे बाजूला सारून अशा गोष्टीमध्ये गुंतावं. ह्याचं आता ज्वलंत उदाहरण म्हणजे आताच तो झापूक झुपूक सिनेमा आला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की कसं लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही. नुसतं असं कुठलं तरी रील स्टार किंवा कुठलं काहीतरी असं बनून नुसतं चालत नाही. शेवटी टॅलेंट त्या गोष्टीला ते टॅलेंट लागतं आणि टॅलेंटेड असणं
असणं महत्त्वाचं आहे. कोणतरी 1,00,000 रुपये कमवत आहे म्हणून मी पण कमवेन, हे असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. आता तो विनर होता, तो विनर असूनसुद्धा इथे आपटलाच ना. त्याच्यामुळे क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. शेवटी तुम्हाला आयुष्यामध्ये शिक्षण, टॅलेंट आणि मेहनत या तिन्ही गोष्टीची जोड लागते. शेवटी तेच आपल्याला कामी येतं. बाकी सब झूट आहे, सब दिखावा आहे, सब मोहमाया आहे. इतकंच म्हणून आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की आज कॉमेंटमध्ये सांगा. मला खूप आवडेल या बाबतीत तुमचे विचार जाणून घ्यायला. सो मी वाट बघते तुमच्या कॉमेंट्सची. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.